नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर होण्यास सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तत्पूर्वी सीतारामन यांच्यासह अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. अर्थसंकल्पात विकास, रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थैर्य यावर भर देत आगामी आर्थिक वर्षातलं महसूल संकलन आणि खर्च याबाबतचा आराखडा सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्प तयार करण्याआधी सीतारामन यांनी तज्ज्ञांसह व्यापार संघटना, शिक्षण, आरोग्य, एमएसएमई, सेवा, भांडवली बाजार इत्यादी क्षेत्रांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. अर्थसंकल्पानिमित्त आज आकाशवाणीवर आपल्याला विविध चर्चात्मक कार्यक्रम आणि अर्थसंकल्पाचं विश्लेषण ऐकता येईल. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती आज साजरी होत आहे. रविदास महाराज यांनी आपल्या विचारांनी आणि वाणीनं समता, करुणा आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिला. जात, भेदभाव आणि असमानतेच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेला एकत्र बांधण्याचा मार्ग दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संत गुरु रविदासजी यांच्या 649व्या जयंतीनिमित्त पंजाबमधल्या जालंधरला भेट देणार आहेत. डेरा सचखंड बल्लान इथं आदरांजली वाहिल्यानंतर मोदी संत गुरु रविदासजी यांच्या सन्मानार्थ आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जालंधरजवळील आदमपूर विमानतळावर उतरल्यानंतर या विमानतळाचं श्री गुरु रविदासजी विमानतळ आदमपूर असं नवीन नाव असलेल्या नामफलकाचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर लुधियानामधल्या हलवारा विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं आभासी उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. भारतीय तटरक्षक दल आज आपला 50वा स्थापना दिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी 1977 मध्ये केवळ 7 सागरी जहाजांसह भारतीय तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. आज मात्र या दलाची 155 जहाजं आणि 80 विमानांचा समावेश असलेल्या एका बलाढ्य सागरी शक्तीमध्ये उत्क्रांती झाली आहे. तटरक्षक दल 2030 पर्यंत 200 सागरी जहाजं आणि 100 विमानांचं आपलं लक्षित सामर्थ्य गाठण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या सैनिकांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण तसंच अल्पसंख्याक विकास या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थ आणि नियोजन विभागाचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः सांभाळणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि दिवंगत अजित पवार यांची कर्तव्यनिष्ठा मनात ठेवून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड काम करण्याची ग्वाही देत विविध नेत्यांनी व्यक्त केलेल्या सदिच्छांबद्दल सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञताही व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या प्रशासकीय इमारतीचं आणि दर्शन रांग मंडपाचं उद्घाटन काल केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते झालं. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं सुरू असलेले प्रकल्प लवकर पूर्ण केले जातील असं सांगून या प्रकल्पांमुळे भाविकांना आणि पर्यटकांना उत्तम सुविधा मिळतील असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला. समाजात समता, बंधुता आणि सदाचार यांचं बीज रोवण्याचं काम निवृत्तीनाथांनी केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पर्यटन मंत्रालयानं प्रसाद योजनेअंतर्गत निवृत्ती महाराज आश्रम परिसरात ही इमारत बांधली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. हा 12 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम निवासी स्वरूपाचा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इच्छुक स्वयंसेवकांच्या तुकड्या 12 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात कोलाड इथं पाठवण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात 10 फेब्रुवारीपर्यंत जमा करावे असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त 2 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं पहिलं बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हे संमेलन शहरातल्या द जैन इंटरनॅशनल स्कूल इथं होणार आहे. भारतीय बॅडमिंटनपटू देविका सिहाग हिनं थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कालच्या उपांत्य सामन्यात देविकानं चायनीज तैपेईच्या हुवांग यू सुनहीचा 22-10, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतलं महिला एकेरीचं विजेतेपद एलेना रिबाकिना हिला मिळालं आहे.
काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात तिनं आर्यना सबालेन्कावर 6-4, 4-6, 6-4 अशा सेट्समध्ये विजय मिळवला. पुरुष एकेरीचा अंतिम सामना आज नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कराज यांच्यात होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.